दोन चेडू किमान एक मोठा फटका. या फटक्याची गरज होती. लोअर फुल टॉस कन्वर्ट केलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी येतोय सुरेश मोहितेच्या बॅटमधून षटकार. षटकार आलाय आणि ही ओळख आहे. नक्कीच या षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय दुहेरी अंकामध्ये. धावफलकावरती आपण पाहतोय त्या 10 धावा. आणखीन एक कमालीचा टायमिंग प्रॉपर फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केला गेलाय. खरं तर आउटफील्ड थोडंसं स्लो आहे आणि त्यामुळे तिसरी धाव चौकाराचा इशारा आहे. तो यश पंचांचा 4 धावांचा इशारा, कारण बाउंड्री लाईन ऑलमोस्ट या चेडूला कव्हर केली होती. 4 चौकार शेवटच्या 2 चेंडूवरती 10 धावा आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर जय मल्हार फोर्स फिटनेस बी संघाची धावसंख्या धावफलकावर बिनबाद 14 धावा करिअरमध्ये साकारल्यात. सुरेश मोहिते मोठ्या फटक्यांची अपेक्षा जरूर असेल. स्लॉटमध्ये चेंडू मिळालाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड पद्धतीचा फटका आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. सुरेश मोहितेच्या या इनिंगमधून निघालेला हा दुसरा षटकार आणि ज्या पद्धतीनं इनिंग साकारली जाते ना, मी म्हणेन अर्धशतकीय खेळ पहिल्या सामन्यामध्ये संतोष मधनेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला, ज्यानं 15 चेंडूमध्ये 51 षटकार आलाय. षटकारांना कॉन्फिडन्स जरूर दिला जाईल आणि हेच असतं क्रिकेट म्हटलं ना की तुमच्या आत्मविश्वासाचा खेळ आहे. विनोद बिल्ला खूप कमी वेळेला रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना आपण पाहिलेत. खराड्यातील फलंदाज हे आक्रमक होणार आणि खास करून सुरेश मोहिते जो जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती राहणं ही संघासाठी जमेची बाजू असू शकते. याही वेळेला दुसरा बीमर, लगातार दुसरा बीमर. एक धाव घेतल्या, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण. कदाचित गोलंदाजानं चांगली कामगिरी केली. अगदी जय मल्हार फोर्स फिटनेस सारख्या संघाला 13च्या सरासरीमध्ये रोखणं. यावेळेला अक्कोट टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा नोचा इशारा पंचांचा आलाय. चेंडूची पिचिंग ही विकेटच्या बाहेर राहिली आहे आणि आता मात्र थोडासा संघाच्या अडचणींमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. का अशा प्रकारचे चेंडू सुरेश मोहितेला द्याल तर मात्र त्याच्या बॅटमधून केवळ तुम्हाला षटकारच पाहायला मिळतील. न फेकता तब्बल 12 धावा खर्च केल्यात. पण क्रिकेटची ही विचित्रता आहे. याही वेळेला नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि सुरेश मोहितेच्या बॅट मधून मात्र आणखीन एक उत्तुंग षटकार येतोय. 6 धावा. येऊ शकतात तर या चेंडूवरती किती धावा येतील. सुरेश मोहिते याही वेळेला स्ट्रेच केले स्वतःला. चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचलाय. 6 धावा आणि या 6 धावेनं एकूणच धावसंख्येचं अर्धशतक देखील कंप्लीट होते. 52 धावा धावफलकावरती लागतायत त्या फलंदाजी करणाऱ्या अर्थातच जय मल्हार फोर्स फिटनेस बी संघाच्या. घेऊन जात आहेत ते बिनबाद 58च्या घरात. या ठिकाणी जर विचार केला तर 12 चेंडूंचा सामना केलाय. 6 षटकार, 1 चौकार 2 चेंडूमध्ये आल्यात. यावेळेला पुन्हा एकदा नो चेंडू इशारा जरूर येईल पंचांचा, कारण चेंडूची पिचिंग जर आपण पाहिली व एक तुमचा मुख्य गोलंदाज नसणे आणि आज तर 64 धावा धावफलकावर. यावेळेला फुल टॉस आणि अशा प्रकारचे चेंडू सुरेश मोहिते सारख्या आक्रमक फलंदाजाला करणं म्हणजे जणू निमंत्रण आणि हे निमंत्रण स्वीकारलंय. आउट ऑफ द पार्क षटकार.
धावा तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत मात्र 45 धावा खर्च केल्यात 3 गोलंदाजाने मिळून. यावेळेला थोडासा बेस्ट टायमिंग स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला. क्रिसच्या खोलीचा खूप चांगल्या पद्धतीने वापर. परंतु इथून मात्र सुरेश मोहितेला डॉट बॉल करणं ही तितकी सोपी गोष्ट नाहीये. षटकार येतोय आणि या षटकारानं संघ मात्र जाऊन पोहोचलाय 89 धावा धावफलकावरती. 4 षटकांमध्ये शतक होऊ शकतात.